धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला। जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय। करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं। तसंच राजश्री मुंडे याच धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला। या प्रकरणी 5 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली आहे। 2021 मध्ये धनंजय मुंडेंनी स्वतः हायकोर्टामध्ये मानहानीचा दावा केला होता। त्यांच्या पिटिशनमध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे की 1998 पासून आम्ही दोघी सोबत आहे, आमचं लग्न झालेलं आहे हायकोर्टामध्ये आणि आमचे 2 मुलं-बाळं आहे आणि आज असं म्हणताय की त्यांची बायको नाही आहे आणि असे सगळे झूठे खोटे नाटे त्यांच्या आज त्यांची ते सवय झालेली आहे। तुम्ही पण स्वतः बघितलेलं आहे इलेक्शन पिटिशनमध्ये पण ते जे खटले आहे आमचे त्याचा काहीतरी उल्लेख केलेला नाही, आमचे लग्नाचा माझा उल्लेख केलेला नाही आहे, माझ्या मुलाबाळांचा 2009 2014 2019 मध्ये उल्लेख केला नाही होता। आता वाद झालेला आहे त्याच्यासाठी 2024 मध्ये माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं, माझं नाव नाही टाकलं। असं सगळे खोटे नाटे त्यांच्या सवय झालेली आहे आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणजे काळ्या स्कॉर्पिओ गाडीतील सापडलेले विविध पुरावे, जे आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचू शकतात। आरोपी सुदर्शन गुलेच्या स्कॉर्पिओत हे पुरावे आढळून आले असून ही स्कॉर्पिओ आता भेट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। वाल्मिक कराडनेच ही स्कॉर्पिओ सुदर्शन गुलेला भेट म्हणून दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। सुग्रीव कराड टोळीच्या विरोधात बोलल्यानं बक्षीस म्हणून ही स्कॉर्पिओ वाल्मिक कराडने विष्णू साठेच्या माध्यमातून सुदर्शनला दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली। सुग्रीव कराड हा देखील वसुली, खंडणी आणि मारहाणीचे प्रकार करत होता, त्याच्यावर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत। स्थानिक टोळी वर्चस्वाच्या स्पर्धेतून सुग्रीव कराड आणि सुदर्शन गुलेमध्ये आधीपासूनच वाद होते, अशी माहिती देखील समोर आली। तपास करतील जे काय नाव येत आहेत का यांनीच काही डाव रचला, आता मागं राहून त्या धनंजय मुंडे यांनीच काही डाव रचून काय त्याला पुढं घातलं आहे का, आणखी ड्रायव्हर करायचं आहे का, हे प्रकरण दुसरीकडे न्यायचं आहे, काय करायचं आहे, असा काही प्रकार त्यांचा असतो। परंतु जे आता नवीन खुलासे होतील त्या चर्चेच्या माध्यमातून पुरवणी अहवालात त्या तपासात खरं काय ते पुन्हा येईल आणि सहआरोपीसुद्धा जास्तीचे पुरवणी आणि त्या तपास जो आता केला जाईल पुरवणी तपास ते अहवालात येतील असं वाटतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली। संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल 3.5 तास तक्रार दाखल करून घेतली नाही। पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला, मात्र तरी देखील त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा खुलासा संतोष देशमुखांचे ड्रायव्हर शिवराज देशमुखांनी केला। पोलिसांनी बसून ठेवत तक्रार हळूहळू लिहायची असते, कायदा बदललेला असल्यामुळे पुस्तक पाहून कलम लिहावं लागतं, असं म्हणत पोलिसांनी बराच वेळ लावला, अशी माहिती जबाबातून समोर आली आहे। आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जाणून घेतले। जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला विश्वास दिला होता, त्याप्रमाणे 31 मार्च पर्यंत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करून नवीन निधीचं नियोजन केलं जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणेंनी दिले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 31 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यात आभार सभा घेणार आहेत। शिवसेनेच्या वतीनं अक्कलकुवा मतदारसंघातील कालिका माता मंदिर परिसरात या आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या नंदुरबार शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासन निवेदन देण्यात आलंय। महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्या विरोधात संसदेत अपशब्द वापरणाऱ्या समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास तज्ज्ञांशी आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। मुंबई महानगराच्या कायापालटाला आता गती येणार आहे। MMRDAचा 40,187 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। दरम्यान $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं